2014 सालच्या बहुचर्चित इस्थर अनुह्या बलात्कार आणि खून प्रकरणी रिक्षाचालक चंद्रशेखर सानपची सुप्रीम कोर्टाकडून निर्दोष सुटका। सत्र आणि उच्च न्यायालयाने ठोठावली फाशीची शिक्षा रद्द। सिद्दीकी हत्या प्रकरणी झिशानच्या जबाबामध्ये 7 बड्या बिल्डरांचा उल्लेख। सिद्दीकींची मोहित कंबोज यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाल्याचा डायरीमध्ये उल्लेख, तर पोलिसांनी फेटाळला एसआरए वादाचा अँगल। बाबा सिद्दीकींचे चिरंजीव झिशानच्या जबाबामध्ये ठाकरेंचे आमदार अनिल परब यांचाही उल्लेख। ज्ञानेश्वर नगर पुनर्विकासासाठी परबांनी रहिवाशांची बैठक घेतल्याची माहिती। लॉरेन्स बिश्नोईच्या व्हिडिओनं प्रेरणा, सिद्दीकी हत्याकांडामधील आरोपी बब्बू सिंगची कबुली। लॉरेन्स भगतसिंहाचा चाहता असल्याने जवळीक झाल्याची माहिती। बाबा सिद्दीकींचा मारेकरी शिवकुमार गौतमसह 26 आरोपींच्या विरुद्ध मकोका कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल। शुभम आणि प्रवीण लोणकर कटाचे सूत्रधार असल्याचा पोलिसांचा दावा। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण आणि वॉर्ड वर्गवारी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी। राज्यातील रखडलेल्या झेडपी, पालिका तसंच मनपा निवडणुकांवरती तोडगा निघण्याची शक्यता। दोषी असतील तर कठोर कारवाई करा, पण ओबीसी म्हणून टार्गेट नको। ओबीसी महासंघाच्या बबन तायवाडेंकडून धनंजय मुंडेंची पाठराखण। मुंडे ओबीसी नेतृत्व असल्यामुळेच मुद्दाम लक्ष, तायवाडे यांचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।